सध्या होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकी काय चूक झालेली आहे हे आपल्या लक्षात येतंय का? काल सुप्रीम कोर्टामध्ये एक महत्त्वाची सुनावणी झाली आणि ही सुनावणी झाल्यानंतर नेमकं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय चूक झालेली आहे हे स्पष्ट झालं। 2022 मध्ये बाठी आयोगाला आणि या बाठी आयोगाच्या अहवालामध्ये ओबीसीला 27% आरक्षण सरसकट मंजूर करण्यात आलं आणि ही शिफारस फक्त आयोगाने केलेली आहे, ती स्वीकारलेली नाही। पण हा अहवाल जो आहे हा अहवाल सध्याही न्यायप्रविष्ट आहे। यातली कोणतीही शिफारस सध्याच्या निवडणुकीसाठी स्वीकारलेली नाही, पण तरीही बाठी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ओबीसीला 27% आरक्षण सरसकट महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं आणि सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक ठिकाणी या बाठी आयोगानुसार 27% आरक्षण ओबीसीला देण्यात आलं। याच्याच अनुषंगाने विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेवरती न्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणी केलेली आहे आणि त्यांनी असंच म्हटलेलं आहे की बाठी आयोग आतापर्यंत आम्ही स्वीकारलेला नाही आणि त्या आयोगाच्या अहवालानुसार कोणताही आदेश आम्ही पारित केलेला नाही। बाठी आयोग हा न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र सरकारने बाठी आयोगाच्या शिफारशी कशा काय स्वीकारल्या अशा कडक शब्दामध्ये इशारा कालच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आरक्षणाची मर्यादा 50% आहे आणि ही 50% आरक्षणाची मर्यादा कोणत्याही क्षेत्रामध्ये ओलांडता येणार नाही, तशीच ती सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील ओलांडता येणार नाही, अशा प्रकारचा सक्त आदेश काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जवळपास 70% पर्यंत आरक्षण गेलेलं आहे आणि काही ठिकाणी तर हे आरक्षण थेट 90% पर्यंत पोहोचलेलं आहे। अशा काही गोष्टी विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावरती कडक शब्दामध्ये महाराष्ट्र सरकारला इशारा दिलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही की बाठी आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यात याव्यात किंवा त्या शिफारशीनुसार ओबीसीला 27% आरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारचं कोणतंही स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाने केलेलं नाही। पण तरीही महाराष्ट्र शासनाने हा अहवाल स्वीकारून असं आरक्षण कसं काय दिलं असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे। बाठी आयोगाच्या अहवालानुसार 27% आरक्षण जे देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणाची शिफारस फक्त सध्या केलेली आहे आणि हा अहवाल जो आहे हा अहवाल सध्या न्यायप्रविष्ट आहे। पण न्यायप्रविष्ट असतानाच या अहवालामधली शिफारस स्वीकारून ओबीसीला 27% आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि अनेक ठिकाणच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची सोडत करत असताना जवळपास 70 ते 90% पर्यंत आरक्षण देण्यात आलेलं आहे। विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टाच्या हेही निदर्शनास आणून दिलं की जवळपास 40% नगरपालिकांमध्ये 70% आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर काही नगरपालिकांमध्ये 90% पर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे। आरक्षणाची मर्यादा 50% असताना आरक्षण हे 70% पर्यंत कसं काय पोहोचलं असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला आहे आणि अशा प्रकारची कोणतीही शिफारस किंवा अशा प्रकारचा कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत दिलेला नाही, हे देखील न्यायाधीश सूर्यकांत यांनी निदर्शनास आणून दिलं। जर अशा प्रकारचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येत असेल आणि महाराष्ट्र सरकार तशा पद्धतीने आरक्षण लागू करत असेल तर आम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रद्द कराव्या लागतील, असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की आम्हाला सध्याच्या निवडणुका या स्थगित करण्याची अजिबात इच्छा नाही, कारण अनेक वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याची काळजी सध्या घेतली पाहिजे। पण अशा प्रकारचं जर आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लागू केलं जात असेल तर ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक देखील आम्हाला रद्द करावी लागेल। ओबीसीच्या आरक्षणावरून मागच्या 3.5 ते 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या थांबलेल्या होत्या। त्या अनुषंगाने 2022 मध्ये बाठी आयोग स्थापन करण्यात आलेला होता आणि त्या आयोगाने अहवाल देखील सादर केला, पण हा अहवाल सुप्रीम कोर्टाने मात्र अद्याप स्वीकारलेला नाही। या निवडणुकांना परवानगी देत असताना सुप्रीम कोर्टाने फक्त असं म्हटलेलं आहे की बाठी आयोगाच्या अगोदरची जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती स्वीकारून या निवडणुका घेण्यात याव्यात, एवढंच सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। पण ती परिस्थिती न स्वीकारता बाठी आयोगाने केलेल्या शिफारशी किंवा त्यांच्या अहवालामध्ये असलेल्या शिफारसी स्वीकारून या निवडणुका सुरू आहेत का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेला आहे आणि याच अनुषंगाने विकास गवळी यांनी जे काही पुरावे सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलेले आहेत हे पुरावे धक्कादायक आहेत आणि अहवाल न्यायप्रविष्ट असताना त्या अहवालामधल्या कुठल्याही शिफारसी स्वीकारल्या गेलेल्या नसताना हा अहवाल महाराष्ट्र सरकारने कसा काय स्वीकारला असा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुका अडचणीमध्ये येण्याच्या शक्यता आहेत।
सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर असं निदर्शनास आलं की बाठी आयोगाच्या शिफारसी स्वीकारलेल्या आहेत आणि बाठी आयोगाच्या अगोदरची मूळ परिस्थिती स्वीकारून या निवडणुका होत नाहीत असं जर निदर्शनास आलं तर आम्हाला या निवडणुका देखील रद्द कराव्या लागतील, त्याला थांबवावं लागेल। म्हणून महाराष्ट्र सरकारने याची काळजी घेतली पाहिजे की बाठी आयोगाच्या अगोदरची जी काही परिस्थिती आरक्षणाच्या बाबतीमध्ये होती ती स्वीकारावी आणि 50% आरक्षणाची मर्यादा कुठेही ओलांडली जाणार नाही याची काळजी घेऊनच या निवडणुका घेतल्या जाव्यात। जर 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली असेल तर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून या निवडणुका रद्द देखील होऊ शकतात असा कडक इशारा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। आणि त्याच्यामुळे जवळपास 40% नगरपालिकांमध्ये आणि नगरपंचायतीमध्ये अशा प्रकारच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि तिथे 50%पेक्षा आरक्षणाची मर्यादा ही जास्त ओलांडली गेलेली आहे। त्याच्यामुळे या निवडणुका रद्द होऊ शकतात का असा देखील प्रश्न आहे किंवा या निवडणुकांच्या आरक्षणामध्ये पुन्हा नव्याने सोडत होऊ शकते का? कारण काल फॉर्म भरण्याची तारीख तर संपलेली आहे, पण याच्यामध्ये जर समजा 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असेल आणि तशा प्रकारचं आरक्षण दिलं गेलं असेल तर सुप्रीम कोर्टाने काल दिलेल्या इशाऱ्यानुसार या निवडणुका रद्द देखील होऊ शकतात। त्याच्यामुळं नेमकं काय गोंधळ आहे हा येणाऱ्या काळामध्ये कळेल। ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे तिथे आरक्षणाची सोडत पुन्हा होईल का आणि जिथे 70% ते 90% आरक्षण लागू झालेलं आहे ते रद्द होईल का किंवा सुप्रीम कोर्ट या निवडणुका रद्द करेल का अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। आपल्याला नेमकं काय वाटतंय सांगायला विसरू नका। आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे का? जर ओलांडली गेलेली असेल तर आताच सावध होऊन तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भेट घ्या आणि त्यांना विचारा की ही 50% आरक्षणाची मर्यादा वैध आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आपल्या आजूबाजूला असलेल्या निवडणुकांच्या या वातावरणामध्ये किंवा या नगरपरिषदा किंवा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अशा प्रकारच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे का हे आपल्याला जाणवते का? आपली नेमकी भूमिका आणि आपले नेमकं निरीक्षण काय आहे हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।